ती एक तर देशमुख कोणतरी 55 दिवस झाले आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय. कोण देशमुख का कोणतरी बसलाय ना. पाणी सुटलं, पाणीच नाही तर काय सोडता. अवघडच झालं. बरं पाणी प्यायला मिळणं त्याच्या पण होईना. राज्यात दुष्काळ आहे आणि त्यानं सत्ताधारी किती हतबल झालेत हे कदाचित अजित पवारांच्या वक्तव्यावरून दिसून येईल. खरं तर त्यांचं वक्तव्य गांभीर्यानं घ्यायचं की त्यावर हसत हसत आपणही सोडून द्यायचं हे सांगणं अवघड आहे. कारण अतिशय टोकाच्या स्थितीतच उत्तम विनोद जन्माला येतो किंवा तो पोचतो असं म्हणतात. अजित पवारांचं वक्तव्यही तसंच घ्यायचं. ती एक तर देशमुख कोणतरी 55 दिवस झाले आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय. कोण देशमुख का कोणतरी बसलाय ना. पाणी सुटलं, पाणीच नाही तर काय सोडता. अवघडच झालं. बरं पाणी प्यायला मिळणं त्याच्या पण होईना. अजित पवारांचं वक्तव्य ऐकून जनता त्यांच्याबाबत काय विचार करेल याचा अंदाज त्यांना अगोदरच असावा. त्यामुळे त्यांची विनोद बुद्धी पुन्हा जागी झाली. माझ्या ते लक्षात आलंय, कारण मी बघितलंय अलीकडे रात्री जशी जशी वीज खूपच जायला लागली तसं तसं मुलं इतकी जन्माला यायला लागली की काय. कारण लाईट नसल्यावर काय काम आहे. तुम्ही म्हणाल अजित पवार आज दिवसाच टाकून आलं काय. पाणी आहे का पहिलं काय. अजित पवारांनी जरी विनोद करायचं ठरवलं असलं तरी विरोधक मात्र त्यांचं वक्तव्य गांभीर्यानं घेतात. अजित पवारांचं वक्तव्य दुष्काळग्रस्तांचा अपमान करणारं असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यांना अजित पवारांना मला वाटतं शिवांबू देण्याची गरज आहे. आता त्यांना सगळ्यांनी दुष्काळग्रस्त, मग मी त्यांच्याच भाषेत बोलेन, जर एवढ्या निर्दयीपणाने आणि बिंडोपणाने जर राज्याचा उपमुख्यमंत्री बोलत असेल तर सगळ्यांनी मिळून शिवांबू अजित पवारला पाजावं की हे दुष्काळग्रस्त भागातले शिवांबू आहेत. ती मदत करण्यात तर दूरच, पण त्यांची क्रूर चेष्टा थट्टा ज्या पद्धतीने ते करतायत, काय सुचत नसेल तर गप्प बसावं माणसाने. राज्यातला दुष्काळ हा काही निसर्ग निर्मित नाही. अशी अनेक धरणं आहेत ज्यांची कामं 30-40 वर्षांपासून सुरू आहेत आणि लांबतच चालली आहेत. राज्यात युतीची 5 वर्ष सोडली तर काँग्रेस राष्ट्रवादीचंच सरकार आहे. यावर 70,000 कोटी रुपये घोटाळ्याचा आरोपही झालेला आहे आणि विशेष म्हणजे यातली खातीही अजित पवारांकडे राहिलेली आहेत. त्यामुळे पाणीच नसेल तर कुठून देणार असा म्हणण्याचा नैतिक अधिकार अजित पवारांना नाही. अशीच वक्तव्य ते करत राहिले तर लोक त्याला निश्चितच विनोद म्हणून घेणार नाहीत. सुनील दिवाण, एबीपी माझा, इंदापूर.